राजस्थानात सीजेपीच्या कार्यकर्त्यांवर राडा. जयपूरच्या रामपुरा गावातील प्रकार. सीजेपी कार्यकर्ते शाळेची पाहणी करताना ग्रामस्थांचा राडा. अभिजित दिपकेंच्या शाळा पाहणी दौऱ्यात डमी विद्यार्थी बसल्याचं समोर. लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षकांचा प्रताप. विद्यार्थ्यांसमोर जेवणाच्या प्लेट्सही नव्या कोऱ्या. पुण्यात पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या अंगणवाडी सेविकेवरच कारवाई. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. नांदेडमध्ये अपुऱ्या बस सेवेमुळे विद्यार्थी आक्रमक. सावरगावात संतप्त विद्यार्थ्यांनी एसटी बस तासभर रोखली. अधिक बस फेऱ्या सुरू करण्याची मागणी. चंद्रकांत पाटलांविरोधात बोलणाऱ्या राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा निधी शून्यावर. आज सुनेत्रा पवारांची नगरसेवकांसोबत बैठक. बालवडकर टिंगरेंचा निधी गोठवला. संजय राऊतांच्या मानहानी दाव्याप्रकरणी खासदार नारायण राणेंची तडजोडीची तयारी. प्रस्ताव मिळाल्यानंतरच राऊतांचे वकील निर्णय घेणार. राहुल गांधींच्या पुण्यातल्या कार्यक्रमासाठी पोलिसांकडून 30 अटी. सायंकाळी 4:30 ते 9:30 पर्यंतच्या कार्यक्रमाला परवानगी. मुंबईच्या महापौरांच्या पीआर प्रस्तावाला तुर्तास ब्रेक. रितू तावडेंना धक्का. 25 लाखांच्या बजेटवरून वाद. नागपुरात मांगूर माशाच्या 11 तलावांवर छापा. 36 टन मासे नष्ट. मत्स्य विभागाची कारवाई. कुर्ला ते ट्रॉम्बे मार्गावर मोठा अपघात. ओव्हरहेड वायरवर क्रेन कोसळली. घटनेची जबाबदारी MMRDA कडे असल्याची रेल्वेची माहिती. अमरावती आदिवासी विद्यार्थ्यांचं रात्रभर आंदोलन. 5 ऑगस्टचा GR रद्द करण्याची मागणी. आदिवासी मंत्र्यांच्या राजीनाम्याची ही मागणी. समृद्धी महामार्गावर ट्रक चालकांची शर्यत. ओव्हरटेकच्या नादात प्रवाशांच्या जीवाला धोका. चालकांवर कठोर कारवाईची मागणी. पुण्यातील दांडेकर पूल परिसरात कोयते घेऊन तरुणांची दहशत. लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न. काही घरांच्या दरवाजावर कोयत्यानं हल्ला. छत्रपती संभाजीनगरमध्ये कार दुचाकी अपघातात 2 सख्ख्या भावांचा मृत्यू. समोरून येणाऱ्या कारनं धडक दिल्याचं उघड. चालक फरार. आंध्र प्रदेशात शिक्षिकेच्या भीतीनं 6 वर्षीय मुलाचा जागेवरच मृत्यू. गृहपाठ न केल्यानं मारहाण केल्याचं उघड. राज्यात सुट्या तेलावर बंदी. अन्न आणि औषध प्रशासनाचा मोठा निर्णय. पाकिटावर स्त्रोत आणि एक्सपायरी डेट अनिवार्य. मुंबईतील 30% चालक मराठीच्या परीक्षेत नापास. राज्यभरात 1200 पेक्षा जास्त जणांना नोटीस. आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळांमध्ये जवळपास 2500 पदांसाठी शिक्षक भरती. पवित्र पोर्टलद्वारे प्रक्रिया पूर्ण करणार. महिला हॉकी विश्वचषकाच्या 2ऱ्या स्टेजमध्ये भारताचा प्रवेश. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात बरोबरीत रोखलं. गोलकीपर बिचू देवीचा शानदार खेळ. कोलंबियानंतर आता पेरू. भूकंपानं हादरला. 6.7 रिश्टर स्केलची नोंद. पर्वतीय भागात भूस्खलन. अनेक घरांचं नुकसान. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अखेर खासगी रुग्णालयात हलवलं. मोकळं सोडलं. लष्कर प्रमुखाविरोधात न बोलण्याची निकटवर्तीयांची ग्वाही.